एका बापाने आपल्या मुलाला मोठ्या आशेने मुंबईत पाठवलं होतं. स्वप्न होतं मुलाने MBA करावं आणि घराचं नाव काढावं. पण त्याच बापावर आपल्या मुलाचं प्रेत खांद्यावर घेण्याची वेळ येईल असं त्यालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. नमस्कार, मी अँकर अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात RRC नेटवर्क. आज आपण एका अशा बातमीबद्दल नाही तर एका अशा सत्याबद्दल बोलणार आहोत जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गोरेगावच्या नेस्कोमध्ये त्या रात्री नक्की काय घडलं, ती पिवळी गोळी आणि त्या 2 तरुणांचा मृत्यू, हा रिअल रिलायबल कॉन्टेंट शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा तुमच्या घरातल्या तरुणांचा सुरक्षिततेचा विषय आहे. शनिवारी रात्री गोरेगावच्या नेक्स्को एक्झिबिशन सेंटरमध्ये एक म्युझिक शो सुरू होता. इटलीच्या एका प्रसिद्ध बँडचा हा कार्यक्रम पाहायला हजारो तरुण जमले होते. गाणी वाजत होती, तरुण नाचत होते, पण याच गर्दीत MBAचे शिक्षण घेणारे 15 ते 16 मित्रमैत्रिणी एका ग्रुपमध्ये होते. शो रंगात आला असतानाच या ग्रुपमधल्या तिघांनी पिवळ्या रंगाच्या काही गोळ्या खाल्ल्या. त्यांना वाटलं यामुळे उत्साह वाढेल, मजा येईल, पण त्यांना काय माहिती होतं की ते प्रत्यक्षात मृत्यूला आमंत्रण देत आहेत. या पिवळ्या गोळ्या होत्या एक्स्टसी नावाच्या अंमली पदार्थाच्या. याला मॉली असंही म्हणतात. या गोळ्या थेट मेंदूत जाऊन हॅप्पी हार्मोन्स रिलीज करतात. खाणाऱ्याला प्रचंड ऊर्जा वाटते, तो तासनतास नाचू शकतो, पण ही मजा जीवघेणी ठरते. जेव्हा या गोळ्यांचा ओव्हरडोस होतो तेव्हा शरीराची नैसर्गिक कूलिंग सिस्टीम बंद पडते. शरीराचे तापमान इतके वाढते की रक्त गोठायला लागतं आणि एक एक करून अवयव निकामी होतात. त्या रात्री त्या 2 तरुणांच्या बाबतीतही तेच घडलं. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. आनंद पटेल नावाचा एक तरुण, जो स्वतःला बिल्डर म्हणवतो, तो प्रत्यक्षात ड्रग रॅकेट चालवत होता. पोलिसांनी जेव्हा त्याला अटक करायला त्याच्या घरी धाड टाकली तेव्हा त्याच्या वडिलांनी पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर सत्याचा विजय झाला आणि 6 जणांना अटक करण्यात आली. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की नेस्को सारख्या ठिकाणी इतकी कडक सुरक्षा असताना ड्रग्ज आत गेले कसे? सिक्युरिटी प्रमुख आणि आयोजकांनी याकडे दुर्लक्ष केले का? मंडळी, ही मुलं आपल्यातलीच आहे. आपल्या घरातल्या मुलांना या दलदलीतून कसं वाचवायचं? मुलांशी संवाद साधा, त्यांचे मित्र कोण आहेत ते जाणून घ्या. 2 मिनिटाच्या आनंदासाठी आयुष्य पणाला लावू नका, हे त्यांना पटवून सांगा. तुम्हाला या प्रकरणातून काय वाटतंय? अशा पार्ट्यांवर बंदी घालायला हवी? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचा तरी जीव वाचेल. आणि अशाच रिअल रिलायबल कॉन्टेंटसाठी आमच्या RRCच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आम्हाला Instagram आणि Facebookवर फॉलो करायला विसरू नका. मी अँकर अजिंक्य. धन्यवाद.